निप्पाणी देवगड राज्यमार्गाचं काम गेली 5 वर्ष सुरू आहे। गतवर्षी तब्बल 45 दिवस दाजीपूर राधानगरी मार्गाची वाहतूक थांबवून रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं होतं। पण पाऊस सुरू झाल्यानंतर अवघ्या महिन्यातच रस्ता उघडून खड्डेमय झाल्यानं वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे। याबाबत गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना या दुरावस्थेबाबत जाब विचारण्यात आला। येत्या 15 दिवसात रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर राधानगरीत रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। देवगड निप्पाणी हा जो राज्यमार्ग आहे त्या राज्यमार्गाचा भाग असलेल्या साधारण गैबीपासून दाजीपूरपर्यंत हा जो रस्ता आहे तो रस्ता ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, त्याचा बऱ्याच ठिकाणी खचलेला आहे आणि त्यामुळे ह्या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक होते आहे। प्रवासी गाड्यांची असेल किंवा बाकीचे वाहतूक करणाऱ्या मोठ्या मोठ्या गाड्यांची देखील या ठिकाणी वाहतूक या ठिकाणी होते। पण रस्ता खराब झाल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आणि तो रस्ता पूर्ववत करावा या मागणीसाठी आम्ही सार्वजनिक बांधकामाचे उपअभियंता इंगोले साहेब यांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। कंपनीचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। एखादी चुकीची कंपनी, कंत्राटदार कंपनी जर काम घेऊन अशा पद्धतीने काम चुकीच्या पद्धतीने करत असेल त्याचा निश्चितपणाने जनतेला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। गेली 4-5 वर्षे कामाच्या बाबतीत आम्ही बघत असताना खरं म्हणजे आमची मूळ मागणी अशी होती की किमान राधानगरी धरणापासून डॅमपासून पेट्रोल पंपापर्यंतचा जो राधानगरीतला बाजारपेठेपर्यंतचा रस्ता जो आहे तो कॉन्क्रीटचा करण्यात यावा अशी आमची मागणी होती। परंतु पूर्वीच्या प्रस्तावात त्याचा समावेश नसल्यामुळे हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला बऱ्याच ठिकाणी। तसंच दाजीपूरपर्यंतचा रस्ता मोठ्या प्रमाणात अजून रुंदीकरण न केल्यामुळं किंवा बऱ्याच ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर करावा असं आम्ही कंपनीला आणि अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। 15 दिवसात जर हा रस्ता पूर्ववत केला नाही तर आम्ही राधानगरी या ठिकाणी हे सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहे। गतवर्षी 45 दिवस वाहतूक बंद ठेवून लोंढा ओळचा पूल बांधून रस्त्याची दुरुस्ती केली, पण काही ठिकाणी अतिपावसामुळे रस्ता उखडलाय। आंदोलकांची मागणी रास्त आहे। आता पाऊस उघडल्यानंतर रस्त्याची कामं पूर्ण करून घेऊन रस्ता वाहतुकी योग्य करणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिवाजी इंगवले यांनी यावेळी दिली। आंदोलकांच्या मागण्या रास्त आहेत, त्या मताशी मी सहमत आहे। गेल्या वर्षी आम्ही साधारणपणे 45 दिवस रस्ता बंद ठेवून लोंढावळचा जो पूल होता त्याचं रुंदीकरण केलेलं आहे। त्याचबरोबर रस्त्यावरचा जो आपला जवळजवळ 25 किलोमीटर आम्ही रस्ता नव्याने केला होता। तथापि काय झालं, काही ठिकाणी आता साधारण 2.5 ते 3 किलोमीटरमध्ये ज्या ठिकाणी आमच्याकडनं काही थोड्याफार प्रमाणामध्ये सिलकोट वगैरे मारण्याचा प्रकार झालेला आहे त्या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे। तो रस्ता पूर्ववतपणे आम्ही नवीन करून घेतोय आणि रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षितपणे सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही ह्यावर्षी परत करणार आहे। त्यासाठी थोडा आंदोलकांनी आम्हाला वेळ द्यावा, कारण आता पर्जन्य पाऊस पण जास्तच आहे। पाऊस उघडल्याशिवाय आणि पूर्ण खालची जमीन वाळल्याशिवाय आम्हाला तो रस्ता करता येणार नाही। जर या पावसामध्ये परत रस्ता केला तर परत खराब होणार आहे। त्याच्याऐवजी थोडासा वेळ दिला आणि ऊन पडल्यानंतर आम्ही तो रस्ता परत नवीन करून रस्ता सुरू वाहतूक ठेवतोय। हा झाला निप्पाणी फोंडा मार्गाचा। 45 दिवस रस्ता बंद ठेवून तुम्ही काय साध्य केलं असं प्रश्न विचारला जात आहे, तुम्ही काय उत्तर द्याल? लोंढावळचा जो पूल आहे अरुंद पूल होता, त्या ठिकाणी वारंवार अपघात होत होते। त्या लोंढावळच्या पुलाच्या ठिकाणी आपल्याला डायव्हर्शन किंवा पोहोच मार्ग करता येत नव्हता, त्यामुळे आपण तो रस्ता बंद ठेवला होता लोंढावळच्या पुलासाठी। त्यामध्ये जे काय आहे खालचा राफ्टपासून बॉक्सेलपासून लोंढावळचा पूल आपण नव्याने बांधला आणि त्या दरम्यानच्या काळामध्येच आपण इकडची सुद्धा वाहतूक बंद ठेवून हा रस्ता डांबरीकरण करून घेतलेला आहे फोंडा राधानगरी ते फोंडा। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।